मुलांनो, शुभ सकाळ. मराठी युवक भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 1 मधील 6 क्रमांकाची कविता आहे. दवात आलीस भल्या पहाटे. कवी आहेत बासी मर्ढेकर. 1909 ते 1956 हा त्यांच्या जन्म आणि मृत्यूचा काळ. आज आपण या कवितेवरील कृती सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकात कृती दिलेल्या आहेत त्या पाहू. 1. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. अ. शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे खाली 4 पर्याय दिलेत, योग्य पर्याय निवडायचा आहे. 1. शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात. 2. शुक्र ताऱ्याच्या आकाशी आगमनात. 3. शुक्र ताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कवी मनात. 4. शुक्र ताऱ्याच्या अहंकारीपणात. अचूक पर्याय आहे 1. शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात. 2. हिरवे धागे म्हणजे पर्याय आहेत. 1. हिरव्या रंगाचे सूत. 2. हिरव्या रंगाचे कापड. 3. हिरव्या रंगाचे गवत. 4. ताजा प्रेमभाव. अचूक पर्याय आहे 4. ताजा प्रेमभाव. पुढची कृती आहे ई. सांग धरावा कैसा पारा म्हणजे 1. पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव. 2. हातातून निसटणारा पारा. 3. पाऱ्यासारखा चकाकणारा. आणि 4. पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला. अचूक पर्याय आहे 1. पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव. पुढची कृती आहे ई. अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे पर्याय 1. आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे. 2. काळ्या मेघांप्रमाणे. 3. आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे. आणि 4. आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे. अचूक पर्याय आहे 1. आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे. दुसरी कृती आहे अ. प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा. 8 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणते प्रश्न कवीच्या मनात निर्माण झालेत ते पाहू. 1. प्रेयसीचे नाव काय? 2. ती वळून पाहणे का विसरली असावी? 3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख तरी कशी द्यावी? 4. ती कुठे राहते? 5. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे? 6. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का? 7. तिचे डोळे कोणता इशारा देतात? आणि 8. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे? यापैकी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आहेत. 2. ती वळून पाहणे का विसरली असावी? 3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता कोणती ओळख कशी द्यावी? 5वा प्रश्न. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे? 7वा प्रश्न. तिचे डोळे कोणता इशारा देतात? आणि 8वा शेवटचा. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे? आता 8 पैकी 5 प्रश्न आपण निवडलेले आहेत. फक्त पहिला आणि 4था आणि 6वा हे प्रश्न कवीच्या मनात निर्माण झालेले नाहीत. पुढची कृती आहे खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. 1. वर्तमानातील ताज्या आठवणीत जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी? कवितेतील ओळी आहेत. अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मींची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. 2. तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्यकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल? या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या? 3. विरल सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस
आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस, या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत. दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधल्या गंधा. 3 सूचनेप्रमाणे सोडवा. 1. पहाटी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. प्रश्न तयार होईल. प्रेयसी दवात केव्हा आली, कधी आली? 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवीची प्रेयसी केव्हा आली? उत्तर आहे कवीची प्रेयसी भल्या पहाटे आली. डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती? डोळ्यांना कवीने दिलेली उपमा आहे डाळिंबाचा पारा. कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत? कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं तरल व मंद आहेत. प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली 2 विशेषणे कोणती? कोमल व ओल्या आठवणीसाठी ही 2 विशेषणं आलेली आहेत. अनोळख्याने हा शब्द कोणासाठी वापरला आहे? अनोळख्याने हा शब्द कवीने स्वतःसाठीच वापरला आहे. पुढची कृती आहे. खालील चौकट पूर्ण करा. 4 रकाने दिलेले आहेत. 1. कवितेचा विषय. 2. कवितेची मध्यवर्ती कल्पना. 3. कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह. आणि 4. कवितेतील छंदवृत्त. कवितेचा विषय आहे स्वप्नात किंवा प्रत्यक्षात प्रेयसीचे येणे जाणे. कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे प्रेयसीच्या आठवणीचे भावोत्कट वर्णन. आतुरता, उल्हास व व्याकुळता या उत्कट भावनांचे प्रकटीकरण करणे. कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. कवितेतील छंद आहे अनुष्टुभ मात्रा छंदवृत्त आहे हे. पुढची कृती दिलेली आहे. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. दवात आलीस भल्या पहाटी या कवितेत कवी बासी मार्डेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकुळता यांचे भावोत्कट वर्णन केले आहे. पहाटेच्या वेळी दव भरल्या प्रहरात घडलेली भेट ही प्रत्यक्ष होती की स्वप्नात होती यातील संभ्रम मनोहारी प्रतिमांमधून प्रकट केला आहे. शुक्राच्या तोऱ्यात आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली, पण तिला गतकाळातील प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यात प्रेमाची आश्वासक चमक का नाही हे सांगताना कवीने डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा ही तरल प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निसटून जातो. डाळिंबाच्या दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो, तसे तिच्या डोळ्यातील प्रेम तरळते व नाहीसे होते. प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी, अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजिली आहे. पुढचं काव्य सौंदर्य. जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधल्या गंधा या ओळीतील भावसौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. कवी बासी मर्ढेकर यांनी दवात आलीस भल्या पहाटी या कवितेत स्वप्नवत येणारी प्रेयसी व गूढपणे तिचे निघून जाणे यातील कातरता, व्याकुळता सहज पण तरल आणि संवेदनशील प्रतिमांमधून व्यक्त केली आहे. पहाटेच्या वेळी शुक्र ताऱ्याच्या तेजाने आसमंत उजळावा तशी आलेली प्रेयसी तरल पावलांमधील शोभा फुलवीत जवळून गेल्याचा भास होतो. गतकाळातील प्रेमभाव तिच्या डोळ्यात दिसत नाही. कोमल ओल्या आठवणी तिला स्मरत नाहीत. तळहातावरील रेषा वाचता येत नाहीत. तिचा सारा अनोळखी भाव कवीला व्याकुळ करतो. पहाटेच्या विरळ व धुसर ढगांच्या शोभेत आलेली प्रेयसी
जाताना मात्र तिच्या प्रेमाचा गंध मागे दरवळत ठेवून निघून जाते. अभ्रांच्या शोभेत प्रियेचे येणे व निघून जाणाऱ्या मंद पावलांमधला गंध मागे ठरणे, यातील हृदयाचा कातर करणारा भाव कवीने उत्कटपणे व्यक्त केला आहे. अभिव्यक्ती. प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा. कवी मर्ढेकर यांच्या बहुतेक कविता मानवी जीवनातील नगण्यता व वैफल्यग्रस्तता चित्रित करणाऱ्या आहेत. त्या भावोत्कट आहेतच, पण चिंतनशीलता हा त्यांचा स्थायी भाव आहे. या पार्श्वभूमीवर ही कविता अतिशय वेगळी ठरते. प्रेमभावनेने ओथंबलेली ही कविता त्यातील व्याकुळतेमुळे मनाला भिडते. प्रेयसीचे येणे व जाणे हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नात आहे, हा संभ्रम कवितेच्या प्रत्येक कडव्यात तरळत राहतो. गतकाळातील प्रेमाची तिला विस्मृती झाली आहे काय? विरह प्रबळ ठरतो का? प्राक्तनाच्या रेषा चुकीच्या असतात का? नजरेतील प्रेमभाव हरवून आठवणी बुजून जातात का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या कवितेत निर्माण होतात व प्रेमजीवनातील हतबलता प्रकर्षाने काळजाला पोखरत नेते. शेवटी स्मरणगंध उराशी जपावा हेच कवीचे नशीब ठरते किंवा भाग्यरेषा ठरते. समकालीन प्रेमकवितेतील आनंददायी उत्कट आविष्कार प्रस्तुत कवितेत दिसून येत नाही. प्रेमभावनेचा वेगळा दृष्टिकोन या कवितेत अनुभवास येत असल्याने ही प्रेमकविता वेगळी व अनोखी ठरली आहे. 6. रसग्रहण. दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचे रसग्रहण करा. प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नात आहे, याचे व तिच्या सौंदर्याच्या विभ्रमांचे भावोत्कट आलेखन करणे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकुळता हा या प्रेमकवितेचा स्थायी भाव आहे. शुक्राच्या तेजस्वी अभ्रामध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ धुसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते. या दरम्यानची मानसिक घालमेल कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमांमधून साकार केली आहे. अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे. समकालीन प्रेमकवितेत आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत. प्रेमभावनेचे हिरवे धागे, डोळ्यांमधील डाळिंबाचा पारा, आठवणींची रांग, तांबूस नखांवरील शुभ्र चांदण्या, पावलांचा गंध इत्यादी भावगर्भ प्रतिमांमधून प्रेमभावनेतील व्याकुळता प्रत्येकारी रीतीने प्रकट झाली आहे. रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी केवळ अनोखी आहे. प्रेमात बुडून गेलेल्या जीवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीळ पाडणारे आहे. तसेच प्रेमातील हेच नशीब आहे की काय? प्रेमाची परिणती विरहात होते का? केवळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का? इत्यादी चिंतनशील आशय या कवितेतून आपल्या दृष्टीस येतो. अनुष्टुप छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना, तिचा अंतर्गत नाद व लय यामुळे रसिकांच्या ओठांवर गुणगुणत राहते. त्यामुळे प्रेमातील कातरता अधोरेखित करणारी ही मर्ढेकरांची कविता, अनोखी प्रेम कविता मला अत्यंत प्रिय आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. 11वी मराठी विषयात येणाऱ्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.